बोलिले साच भावे वर्ताया। आतापर्यंत मृत्यू लोकांमध्ये जेवढे जेवढे संत होऊन गेले त्या साधू संतांनी येण्याचं प्रयोजन नियोजन महाराज आखलं आणि आपल्या आयुष्याचं सार्थक केलं। मनुष्य जन्म तुम्हाला मला मिळाला, आपलं भाग्य आहे। सद्गुरू जीवनामध्ये मिळणं फार अवघड गोष्ट आहे। किती अवघड गोष्ट आहे, तुमच्यापेक्षा मला जास्त अनुभव आहे। 500 किलोमीटरचा प्रवास अंतर काढून मी पुण्याला आलोय। सद्गुरू मिळणं किती अवघड आहे हे मी अनुभवलंय। आणि असे सद्गुरू तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आले, खऱ्या अर्थानं सद्गुरू प्राप्त झाले, सद्गुरू भेटले। आपण साधक या दशेमध्ये आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला, परंतु साधकाचा जो धर्म आहे तो धर्म माझ्या तुकोबारायांनी अभंगामध्ये प्रतिपादन केला। आज आपण साधकाचा धर्म, सद्गुरूची कृपा झाली, पण साधकाचा धर्म काय आहे त्या धर्माबद्दल या ठिकाणी आजचा थोडासा विचार करूया। आणि तो धर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला करता आला तर सिद्ध दशा आपल्याला नक्की प्राप्त होईल। म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, आजपर्यंत आपण साधक आहोत, पण साधकाचा जो धर्म आहे तो आपल्याला कळावा याकरता तुकोबाराय मार्गदर्शन करतात। कळे ना कळे ज्या वर्म तुम्हा सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा। साधक झालो, साधकाने दुसरं काहीच करायचं नाही। माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा। आणि श्रीपाद बाबाच्या मुखातील अमृतवाणी सांगू का, एक नामदारी बाकी सब दुकानदारी। विठाला 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 हो, नामाचाच का उच्चार करायचा आहे? कारण भागवतामध्ये स्पष्ट याचा उल्लेख आलेला आहे। कृतयुगी शमदमादी साधन, त्रेतायुगी वेदयुक्त यज्ञ, द्वापारयुगी भावयुक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त। कृत त्रेता आणि द्वापार युगामध्ये भगवत प्राप्ती करता जप तप यज्ञ याग करावी लागत होती, तेव्हा भगवत प्राप्ती होत होती। पण कलियुगामध्ये आता जप तप यज्ञ याग करण्याची आवश्यकता नाही। कलियुगामध्ये फक्त एकच काम करा, कलियुगा माझी करावे कीर्तन, देणे नारायण देईल भेटी, देणे नारायण देईल भेटी, कलियुगा करावा कीर्तन, देणे नारायण देईल भेटी, देणे नारायण भेट दे। कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी। कलियुगामध्ये फक्त आपण कीर्तनच केलं पाहिजे। कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार। सकळात येते अधिकार, सकळात येते अधिकार, सकळात येते अधिकार, सकळात येते अधिकार। कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार हरिचा नामे, कलियुगी उद्धार। सुंदर प्रमाण दिले गुरुजींनी। कलियुगा माझी करावे कीर्तन याला समर्पक प्रमाणे कलियुगी उद्धार हरीच्या नामे। कलियुगामध्ये आपला उद्धार व्हावा असं जर वाटत असेल एखाद्याला, तर त्याने दुसरं नामस्मरण सोडून काहीच करू नये।
आणि ते जर करत असाल तर मग दुकानदारीमध्ये गुंतल्याशिवाय राहणार नाही. बाबाने सावधान होण्यासाठी एक नामतारी बाकी सब दुकानदारी हे शब्द प्रत्येक कीर्तनातून उच्चारले. हो, मग हरीच्या नामाने आपला जर उद्धार होणार असेल तर त्या हरीचं नाम या कलियुगामध्ये कुठे मिळतं? ज्ञानेश्वरी वाचली तर ते मिळेल का, कळेल का? भागवत वाचेल तर मिळेल का, कळेल का? गाथा वाचली तर मिळेल का, कळेल का? महाराज वयाचे 22 वर्ष एवढा होतो तेव्हापासून ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, मोठमोठे कीर्तन वगैरे 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 अगदी विदर्भापासून तर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हे सगळं अनुभवलं. पण हरीचं नाम मिळण्याचं ठिकाण नामदेव महाराजांनी जे सांगितलं ते मला इतकं 22 वर्ष मिळालं नव्हतं. नामदेव महाराज म्हणतात नामस्मरण करा, नामस्मरण करा, कलियुगामध्ये नामानेच उद्धार होईल हे सगळे सांगतात. पण हरीचं नाम जे आहे ते कुठे प्राप्त होईल हे नामदेव महाराजांनी सांगितलं. पण महाराष्ट्राला कळालं का? आपण भाग्यवानात, आपल्याला कळालं. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता. साधने साधिता कोटी गुणे, साधने साधिता कोटी गुणे, तैसा कांते विन करणे संसार, तैसा कांते विन करणे संसार. हो, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, साधने साधिता कोटी गुणे. कोट्यावधी साधना कलियुगामध्ये केले आणि जर एक सद्गुरु भेटले नाही तर नाम प्राप्त होणार नाही. आणि नाम जर प्राप्त झालं नाही तर आपला उद्धार होऊ शकत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात जर तुम्हाला नाम प्राप्त व्हावं अशी इच्छा असेल तर तुम्हाला सद्गुरूची शरणागती केली पाहिजे. सद्गुरूची शरणागती ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला परंपरेनं आलेलं ते भगवंताचं नाम तुम्हाला प्राप्त होईल. आणि ते नाम जर प्राप्त झालं तर नामाचा परिणाम भगवंताची भेट, भगवंताचं दर्शन, स्वस्वरूपाचा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल. पण ते नाम तुम्हाला प्राप्त झालं पाहिजे. मला वाटतं या मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये बसलेले आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास श्रीपाद रायाचे, दास श्रीपाद रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास श्रीपाद रायाचे, दास रामदास रायाचे. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान ठरलो ज्या दिवशी आपल्याला सद्गुरूची भेट झाली, तो नामाचा अनुग्रह प्राप्त झाला. आता आपला धर्म आहे माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. ज्ञानोबा राय म्हणतात माझा अनुभव तुम्हाला सांगतो. अलंकापूर नगरी सारखं ते शहर आनंदीकरांनी वाळीत टाकलं, गावाच्या बाहेर हाकललं. आणि एक वेळेला जर भूक लागली तर 4 घरं भिक्षा मागायला गेलो तर समाजानं भिक्षा नाही वाढली पण जोळीमध्ये माती टाकली. कसं होणार आम्हा लेकराचं? इंद्राणीच्या पाण्याला स्पर्श करू दिला नाही. मुंजी करण्याची वेळ आली तरी मुंज करण्याचा अधिकार नाही.
पण अशाही अवस्थेमध्ये आमचा उद्धार व्हावा याकरता माझ्या भगवंताला काळजी पडली आणि त्या भगवंताने माझ्या पांडुरंगाने माझ्या उद्धाराकरता निवृत्तीनाथाला गैरीनाथाकडे पाठवलं आणि गैरीनाथाचा कृपा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर निवृत्तीनाथ त्या सिद्ध बेटामध्ये आले, अचानक आले आणि माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि भगवत नामाचा अनुग्रह केला. तो अनुग्रह प्राप्त झाला आणि माझ्या जीवनाचा उद्धार झाला. ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये ही घटना औचित घडली. अभंगाचा शेवट. ज्ञानदेव म्हणे अवचित घडले, ज्ञानदेव म्हणे अवचित घडले, ज्ञानदेव म्हणे अवचित घडले, ज्ञानदेव म्हणे अवचित घडले. सद्गुरूने दिलेले निज बीज, सद्गुरूने दिलेले निज बीज, सद्गुरू माझा जीवाचा जीवलग, सद्गुरू माझा जीवाचा जीवलग, सद्गुरू माझा जीवाचा जीवलग, सद्गुरू माझा जीवाचा जीवलग. ज्ञानदेव म्हणे अवचित घडले. अचानक ही घटना घडली माझ्या आयुष्यामध्ये. निवृत्तीनाथासारखे समर्थ सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले आणि मला समोर बसवलं. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केला कोडे, माथा हात ठेवला ते पुढे बीजची वाहिनी. मस्तकावर हात ठेवला, मस्तकाचं चाडा बनवलं आणि अनादिकालापासून आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य या गुरु परंपरा आलेला भगवत नामाचा अनुग्रह माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. निवृत्तीने दिदले निज बीज. आणि महाराज ते बीज ज्या वेळेला अंतकरण रूपी भूमीमध्ये पेरलं गेलं त्यावेळेला अंतकरणामध्ये चित्तचा काटले आटू घेत, वाचा पांगुळली जे थचातेत, आपद कंचुकी तर रोमांच आले, अर्धोन मिलित डोळे वर्षता ती आनंद जळे, आतील सुखार मोची निबळे बाहेरी कापे. कंठ सद्गती झाला, अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यामधून आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि आतमध्ये असलेल्या भगवंताचं त्या स्वरूपाचं दर्शन मला झालं. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतासी कामू. विषयावरी हृदयामधल्या रामाचं मला दर्शन झालं, आत्मारामाचं दर्शन मला झालं. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये सद्गुरूची भेट झाली, भगवत नामाचा अनुग्रह प्राप्त झाला, माझ्या जीवनाचं सोनं झालं. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा ज्ञानोबा म्हणतात सद्गुरूची भेट झाली, माझं जीवनाचं सोनं झालं. याच भागवत धर्माचे कळस म्हणतात सद्गुरूची भेट झाली, माझ्या जीवनाचं सोनं झालं. याच भागवत धर्माचा पाया ज्ञानोबा आणि याच भागवत धर्माचे कळस तुकोबा देखील म्हणतात. सज्जन हो, देहू गावामध्ये जन्म झाला, बालपणापासून संप्रदायामध्येच होतो. विश्वंभर भावापासूनची माझी परंपरा
पण जोपर्यंत सद्गुरूची भेट नाही तोपर्यंत भगवंताची भेट नाही. माझं भाग्य उदयाला आलं. माघ शुद्ध दशमीचा दिवस उजाडला. माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. सापडविले वाटे जाता गंगे स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. ज्ञानोबारायसारखं तुकोबाराय म्हणतात माझ्याही जीवनामध्ये औचित घडलं. माघ शुद्ध दशमीचा दिवस उजाडला. बाबाजी चेतनासारखे समर्थ सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले. मस्तकावर हात ठेवून मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुश्लोकचारी भागवत राघवा चैतन्य केशवा चैतन्य बाबाजी चैतन्याने मला त्या भगवत नामाचा अनुग्रह दिला. भगवत नामाचा अनुग्रह प्राप्त झाल्याबरोबर महाराज कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. जो ज्ञानोबारायला अनुभव आला तोच माझे तुकोबाराय म्हणतात सद्गुरूच्या कृपेनं माझ्या जीवनामध्ये तो अनुभव माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचं सोनं झालं सद्गुरूच्या भेटीनंतर. माझ्या तुकोबाराय म्हणतात माझ्याही जीवनाचं सोनं झालं सद्गुरूच्या भेटीनंतर. धन्य आजी दिन संत दर्शनाता. 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 अनंत जन्मीचा शीण गेला. अनंत जन्मीचा शीण गेला. मज वाटताची आलिंगन घ्यावे. मज वाटताची आलिंगन घ्यावे. अनंत जन्मीचा क्षीण गेला. अनंत जन्मीचा क्षीण गेला. मज वाटतासी आलिंगन द्यावे. मज वाटतासी आलिंगन द्यावे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. माझ्या जीवनाचं सोनं झालं. महाराज या भागवत धर्माचा पाया भरला सद्गुरूच्या भेटीनंतर. या भागवत धर्माचा कळस्थानी विराजमान झाला सद्गुरू भेटीनंतर. पण नामदेव महाराज मात्र ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हते. कारण देवताटामध्ये जेवत होता, कीर्तनामध्ये नाचत होता. हो, आग्रह केला सण दिवाळीचा आला. देवा आज दिवाळीचं सण अख्ख्या पंढरपुरामध्ये दिवे झगमग करतायत. पण तुम्हाला कोण नेणार दिवाळीला माझ्याशिवाय. चला दिवाळीला आईनं बोलवलं आंघोळीला. हो महाराज दिवाळीच्या सणाला देवाने विटेवरून उडी मारून नामदेवराच्या बोटाला धरून नामदेवराच्या घरी जावं आंघोळीला. एवढा नामदेवराचा अधिकार. आणि ज्या वेळा संत मांदियाळी एकत्र आली, संत सभा ज्या वेळा एकत्र आली त्यावेळेला कोणतं मडकं कच्चं आणि कोणतं पक्क नामदेवरायचं कच्चं ठरलं. गोरोबा काका सांगलं नामा तू कच्चा आहे का. का कच्चा आहे. गळ्यामध्ये माळ नव्हती का. गळ्यामध्ये माळ होती. मग कच्चे का ठरले. तर बरेच माणसं म्हणतात त्याने गुरु केला नव्हता. आता जी माळ घातली जाते गुरुकडून घातली जाते का कुणाकडून घातली जाते. गुरुशिवाय कोणी माळ घालते का. ती आईनं जरी घातली तरी आई कोण असते आपली. माळ जर आईने घातली तरी आई गुरु असते. जर माळ वडिलांनी घातली असेल तर वडील गुरु असतात. मग नामदेवरायने गुरु केला नव्हता का. समाजाला हीच गोष्ट लक्ष देत नाही अजूनही. जर नामदेवराच्या गळ्यामध्ये माळ होती तर नामदेवराने गुरु केला होता. फक्त सद्गुरू नव्हता म्हणून कच्चे ठरले. विठाला 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 हो. आणि म्हणून देवाने सुद्धा सांगितलं नामा हा गोरोबा काका सांगतात ते बरोबर आहे. कच्चा आहे राजा. पक्का जर व्हायचं असेल तर तुला पंढरपूर सोडावं लागेल. वारकरी संप्रदायाचा प्राण, वारकरी संप्रदायाचं दैवत श्री पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. लाखो
वारकरी पंढरपूरला जातात देवाच्या भेटी करता, पण हा देवाचा लाडका देवाच्या खऱ्या स्वरूपाच्या दर्शनाकरता पंढरपूर सोडतो. मजल करत मराठवाड्यामध्ये औंढ्या नागनाथाला जातो आणि विसोबा काका सारख्या समर्थ सद्गुरूची शरणागती करतो. शरणागती प्राप्त झाला तोच अनुग्रह ज्ञानदेव उपदेश करून या पायी सोपान मुक्ताबाई उपदेशिले. मुक्ताबाईने बोध खेच राशी केला तेने नाम याला बोध येले. महाराज तोच अनुग्रह ज्या वेळा मस्तकावर हात ठेवला आणि तो अनुग्रह या श्रवणेंद्रियामधून या अंतकरूपीमध्ये पेरणं सुरू झालं, त्यावेळा नामदेवराची काय अवस्था आहे माहिती आहे का? नाम ऐकोनी नामा थरारला मूर्छित पडियला भूमीवरी. भूमी लोळे नामा कंठ सदगदीत डोळ्या स्रवता अश्रुपात. सद्गुरूची भेट झाल्यानंतर नाम प्राप्त होतं. नामाचं चिंतन साधकाने केलं तर हे अष्ट सात्विक भाव महाराज ज्ञानोबरांनी अनुभवले, तुकोबारांनी अनुभवले. आणि आता नामदेवराया त्या औंढ्या नागनाथाच्या ज्योतिर्लिंगाच्या पायाजवळ तो अनुभव घेत आहेत. कंठ सद्गती झाला, अंगावर रोमांच उभे राहिले. एवढा आनंद झाला की महाराज नामदेवरा गडबड त्या शिवलिंगाच्या जवळ हा गडबडा लोळू लागले. आणि ज्या वेळेला महाराज हे भाव प्रगट झाले त्यावेळेला नामदेवरायाला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याचा अनुभव प्राप्त झाला. आले देवाच्या पायाजवळ मिठी मारली आणि सांगितलं, पांडुरंगा बरं झालं तुम्हाला पाठवलं रे, नाही तर मी आयुष्यभर तुझ्या जवळ राहून कच्चा राहिलो असतो. मायबापा पण किती भाग्यवान आहोत विचार करा. मग नामदेवराला पंढरपूर सोडून तिकडे जावं लागतं, निवृत्तीनाथाला आळंदी सोडून त्र्यंबकेश्वरला जावं लागतं, तुकोबाराला देऊ सोडून हा ओतूर उत्तमापूरला जावं लागतं. इथं बसल्यापैकी कोण सद्गुरूच्या शोधासाठी घर सोडलं मला सांगा बरं, हात वर करा. इथं बसल्यापैकी कुणी कुणी सद्गुरू भेटावं म्हणून घर सोडलं, सद्गुरूच्या शोधासाठी निघाले, त्याने हात वर करा बरं. एकाने पण नाही. म्हणून आम्ही दैवाचे म्हणून म्हणतो, अरे ज्ञानोबराला घर सोडावं लागलं, निवृत्तीनाथाला, तुकोबारायला, नामदेवरायाला, शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला देखील पैठणमध्ये जन्म झाला. जन्मताच आई वडील गेले, आजोबाजीने सांभाळ केला. महाराज आईबाप नसलेलं हे लेकरू पोरक झालेलं. हा रोज सकाळी उठलं की त्या शंकराच्या मंदिरामध्ये शिवालयामध्ये जाऊन एकांतामध्ये बसायचं बरं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती दिवस नाही, किती महिने नाही, 12 वर्ष. ओम नमः शिवाय. महाराज त्या पिंडूमधून लख प्रकाश पडला आणि आकाशवाणी झाली, नाथा 12 वर्ष बसलास, पण माझ्या स्वरूपाचं दर्शन जर तुला व्हावं अशी इच्छा असेल तर तुला पैठण सोडावं लागेल. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ल्यावर समर्थ सद्गुरू जनार्दन पंत त्यांची शरणागती करावी लागेल, तेव्हा तुला माझं दर्शन आहे. इथं बसून नाही. नाथबाबा रातोरात पैठण सोडतात, देवगिरी किल्ल्यावर जातात, जनार्दन पंताची शरणागती करतात. महाराज शरणागती झाल्याबरोबर, अनुग्रह मिळाल्याबरोबर अनुभव झाला हो सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा. तेने आनंदाचा पुराला. महाराज ही गवळण महाराष्ट्रामध्ये एवढी गाजली, पण एखाद्या गायकाचं मनगट धरून विचारा, ए बाबू तेने आनंदाचा पुराला, ही काय भानगड?
मला सुद्धा नव्हतं कळालं गुरुजी. 22 वर्ष ढोक महाराज वाजवले, पांडुरंग बाबा वाजवले, अनेकांच्या बरोबर गायलो. तेने आनंदाचा पुराला, ही काय भानगडे नाही कळालं. खरंच बाबा जर नसते भेटले, काही कळालं नसतं. म्हणून मायबाप इथं बसलेले आपण सर्वजण फार भाग्याचे आहोत. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये काही कळत नव्हतं. ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, गाथ्या पारायण होतं, हरिपाठ होता, वारकऱ्याचा नित्यनेम सांभाळत होतो. तेने आनंदाचा पुराला, काही कळत नव्हतं, गातही होतो. पण ज्याप्रमाणे ज्ञानोबराच्या जीवनामध्ये ही अवचित घटना घडली ना, तीच घटना माझ्या आयुष्यामध्ये याच पंचक्रोशीमध्ये घडली. बरं, भारत फोर्समध्ये कामाला होतो आणि ज्यांच्या बरोबर होतो ते सूर्यवंशी काका मला दिसले होते. मग असे आहेत कुठे, हात्यापात्यापाते, म्हणजे पुराव्याने सी बाबा ज्ञानदेव म्हणे अवचित घडेले. हा ज्ञानोबाराचा जसा अनुभव आहे तसा माझा अनुभव आहे. तो पण या पंचकृषीमधला, या गावातला, या वडगाव शहरीतला आहे. आम्ही बरोबर काम करत असताना काकांनी सांगितलं की ते माळकरी नव्हते, पण इथं कार्यक्रम व्हायचे. म्हटले आमच्या भागात कार्यक्रम होतात, तुम्हाला गाता येतं, वाजवता येतं, तर मग तुम्ही या ना आमच्या गावाला कीर्तनाला एका दिवशी. म्हटलं काय हरकत नाही. आणि बरेच दिवस योगच आला नाही. शेवटी मी काम सोडलं, आमच्या दोघांची ताटातूट झाली. पण मात्र परिचय जो होता, ओळख जी होती, ती मात्र आम्ही शेवटपर्यंत, आजपर्यंत अजून एकमेकाला आम्ही विसरलो नाही. पण काही काळानंतर सहज योग आला. माझ्या समोरच गुरुवारे मगर सर बसलेले आहेत. मगर सरांचं कीर्तन होतं आणि भोसरीवरून मी कीर्तनाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आलो. आणि आल्याबरोबर आपल्या संप्रदायामध्ये वानवा जर असेल कोणती तर वादकाची आणि गाणाराची, आणि ती अजूनही संपलेली. कारण आपल्याला एवढं ब्रह्मनाम मिळालं, आपल्याला एवढं उच्च कोटीचं ज्ञान झालं, आपण इकडं बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये जर रंग भरायचा असेल तर या गोष्टीची गरज आहे. आणि त्याकरता आता जे प्रयत्न करतात त्यांना मी खरंच मनापासून त्यांना धन्यवाद देतो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. जर ज्ञानदीप जगामध्ये जर लावायचं असेल तर संप्रदायामध्ये तालाशिवाय, स्वराशिवाय आणि गाण्याशिवाय जर कीर्तन रंगत नसेल, तर तुमच्याकडे जर ती गोष्ट नसेल तर तुम्ही तिथं फिक्के पडता. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. गेल्याबरोबर लगेच मला पखवादावर बसवलं आणि महाराज कीर्तन रंगामध्ये आलं. आता तो बाबाचा काळ होता. साधक काय एका जागेवर बसतील महाराज एवढ्या वेळेपर्यंत. सरांचं कीर्तन चालू झाल्याबरोबर काय त्या अवस्था आणि काय विचारता. मी समोर असा बसलेला आणि तेवढ्यामध्ये एका साधकाची अवस्था झाली. ते तिथं जागेवर नसते, ते उड्या मारत 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 ते सरांच्या पायाकडे येण्यासाठी ते आलं. ते दपकन माझ्या पाठीमागून पाठीत लागत्याची बसले. महाराज ते माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा बघितलं. ते म्हटलं, मी तटकन उठलो आणि बाजूला गेलो. कारण आयुष्यामध्ये ती अवस्था काय असते पहिल्यांदा पाहिलं ना. तेवढ्यामध्ये तो साधक आला, सरांच्या पायावर पडला. सरांनी त्याला शांत केलं. पखवाजावर बसा. अहो म्हणलं ते पुन्हा आलं तर मग एखादा आणखी नाही ना. म्हणले आता येणार नाही. आजूबाजूचे साधक जरा सावध झाले. म्हणले त्यांना जरा सांभाळा. आणि महाराज कीर्तन सुरू झालं. अहो काय नाही, आणखी पुन्हा 5 मिनिटं गेले की पुन्हा साधकाची अवस्था. महाराज अख्खं कीर्तन, तो गोकुळातला आनंद त्या दिवशी मी पहिल्यांदा अनुभवला. पण माझ्या आयुष्यामध्ये मी ते कधीच बघितलं नव्हतं ना. ते बघितलं, माझे तर छातीचे ठोकेच वाढले होते त्या कीर्तनात.
पखवाज वाजवत होतो, पण लक्ष माग एखादं येते का काय. अख्खं कीर्तन संपलं आणि मग काकांच्या घरी गुरुवर्य मगर सर, गुरुवर्य कवडे सर, ज्ञानदेव म्हणे अवचित घडले हा अनुभव तुमच्या पुढे मांडतोय बरं का, टाइमपास करत नाही. आणि ज्या वेळेला कुणीतरी साधक अनुग्रह घेण्यासाठी बसलेले आहेत आणि अनुग्रह एक जण देत आहेत, बाकीचे बसलेले आहेत, परंतु तो अनुग्रह देण्याच्या आधी काही पार्श्वभूमी जी आहे अनुग्रहाची ती त्यांच्या पुढे मांडत असताना मी तिथं बसलो होतो. लेकराला आवरा विठ्ठल 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 विठ्ठल